माननीय श्री किशोर कदम सर, माजी शिक्षण मंत्री तथा संपादक दैनिक लोकपत्र, आदरणीय व्यासपीठ, तसेच जे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते आदरणीय कलेक्टर सर, आदरणीय साहजी माप सर, तसेच श्री रवींद्र तर्कीक जी कार्यकारी संपादक दैनिक लोकपत्र, आणि आमचे ज्यांनी खूप चांगली एक प्रस्ताविक देऊन एक ओव्हरऑल कॉन्टेक्स्ट सेट केला आणि हा कार्यक्रमचे सर्व नियोजन केला, त्यांना डॉक्टर गणेश जोशी साहेब, लोकपत्र आवर्ती संपादक नांदेड, हा सर्वांना खूप खूप आभार. आपण इथे एक संधी दिला मला आणि इथे बोलवला. तसेच एक जे विशेष गौरव कार्य गौरव पुरस्कार हा देऊन सुद्धा जे एक ॲप्रिसिएशन, एक कौतुक पोलीस डिपार्टमेंट तसेच माझी वैयक्तिक आपण पुरस्कार देऊन जे गौरव केला त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. ते आज मला वाटतं एक दोहरी जबाबदारी आपण माझ्यावर दिलेला आहे. एक तो की इन जनरल आम्ही ॲज जिल्हा प्रशासक म्हणून, पोलीस प्रशासक म्हणून जे एक ॲड्रेस करतो, कौतुक करतो दैनिक लोकपत्रच्या, की मागच्या 35-36 वर्षपासून जे ऑलरेडी यावर खूप डिस्कशन झाला, कर्डिले साहेबने आणि उमाप साहेबांनी यावर सांगितलं आहे की कसा एक पिरियड होता, एक जर्नी, एक प्रवास ज्यामध्ये की पत्रकारितामध्ये सुद्धा खूप चेंज झाला, पण तरीसुद्धा एक कंटिन्युअसली मेंटेन करणे एक जर्नलिस्टिक स्टँडर्ड, जर्नलिस्टिक एथिक्स, पण एक व्यावसायिक जबाबदारीसुद्धा, हा जे एक खूप डिफिकल्ट बॅलन्स आहे, हा आदरणीय कदम सरांची मार्गदर्शनाखाली पूर्ण लोकपत्रची जी टीम आहे, मी मागच्या 3 वर्षापासून तो प्रत्यक्ष पाहतो इथे, त्यांनी जे इतके चांगला गायडन्समध्ये इतकी चांगली टीम इथे मेंटेन केलेला, त्याबद्दल लोकपत्रचे लोकल लीडरशिप डॉक्टर जोशी साहेब तसेच त्यांची टीम यांची खूप खूप अभिनंदन करतो मी. आणि हा मी ॲक्च्युली केस स्पेसिफिक सुद्धा सांगू शकतो. मागच्या वेळी पण मी आलो होतो असा प्रोग्राममध्ये, त्यावेळी जे एक डिस्कशन होता माझ्यासोबत, माझी SP असताना, की एक इशू होता खूप एक दूर लांबून एक गावच्या लँडचा इशू होता, आणि डॉक्टर जोशी साहेब खूप त्यांची मागे लागून पाठपुरावा करून त्यांच्यावर कसा आपण न्याय देऊ शकतो, आणि विदाऊट एनी इंटरेस्ट त्यांनी पाठपुरावा आणि त्यांचे कव्हरिंग न्यूजमध्ये करून फायनली एक गरीब शेतकरीला त्यांनी न्याय दिलेला होता. आणि त्यामध्ये पोलीस प्रशासनाने सुद्धा जे काही आमच्याकडून सहकार्य अपेक्षित होता आम्ही लीगली आणि प्रोफेशनली केला होता. तसेच नंतर आता काही काळात आपण बघितला की एक बोगस फिजिकली हँडिकॅप्ड सर्टिफिकेटचा इश्यू होता. नांदेड नाही तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा इश्यू गाजला, आणि त्यांची सतत पाठपुरावा करून कसा रिझल्ट ओरिएंटेड एक सकारात्मक पत्रकारिता केली पाहिजे, हा एक ज्वलंत उदाहरण आहे, ज्यामध्ये की जे खरंच मोस्ट डिसएडव्हान्टेजेड सेक्शन ऑफ सोसायटी आहे, हा आहे आमचे दिव्यांग वर्गची, फिजिकली हँडिकॅप्ड वर्गची एक समाजमध्ये त्यांना न्याय मिळवून देणे. असा मोस्ट डिसएडव्हान्टेजेस सेक्शनवर त्यांनी फोकस करून, आणि यांची काय खूप मोठी व्ह्युअरशिप हामध्ये नाही, फिजिकली हँडिकॅप्ड किती लोक राहणार, पण तरीसुद्धा एक सामाजिक जबाबदारी आणि एक पत्रकारिताची जबाबदारी म्हणून त्यांनी सतत कंटिन्युअस फॉलोअप करून फायनली रिझल्ट डिलिव्हर केला. त्याबद्दल सुद्धा जे मी एक केस स्पेसिफिक एक्झाम्पल देऊन सांगू शकतो की त्याबद्दल सुद्धा लोकपत्रची पूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन. तो हा तो झाला की लोकपत्रची जे क्रेडिबिलिटी, एक हिस्टॉरिकल ट्रेडिशनल जर्नी जे त्यांनी केलेला आहे, त्याबद्दल खूप खूप आमची जी भावना होती एक आभार आणि अभिनंदनची भावना. दुसरा जे एक आता जबाबदारी आहे की आपण एक विशेष गौरव पुरस्कार मला जे पर्सनली दिलेला आहे,
मी सांगू इच्छितो की हा फक्त माझी पुरस्कार नाही, आमचे जे जवळपास 4,000 ते स्टाफ आणि ऑफिसर्स आहेत यांची आपण जी मेहनत आणि त्यांची हार्डवर्कचा एक आपण रिकॉग्निशन केलेलं आहे. आणि त्यांचेच कार्यामुळे आमचे जवळपास 3,000 स्टाफ जे कॉन्स्टेबलरी रँकचे कर्मचारी आहेत त्यांची हा खरंच एक कौतुक आहे. हा माझी पर्सनल कौतुक नाही. त्यांनी जितके हा एक चॅलेंजिंग पिरियड होता पोलिसिंगबद्दल मी सांगू इच्छितो की मागच्या 1-1.5 वर्षमध्ये आपण लोकसभा इलेक्शनसुद्धा एप्रिलमध्ये, नंतर विधानसभा, तसेच नगरपालिका इलेक्शन, महानगरपालिका इलेक्शनचा पिरियड बरेच सेन्सिटिव्ह असतो लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम मॅनेजमेंटसाठी. तसेच जसं राहुल कडिला सर सांगत होते की नांदेडमध्ये बरेच थोडासा एलिमेंट्स असा आहे ज्यामध्ये पोलिसिंग चॅलेंजिंग असतो. कम्युनल सिच्युएशन असो किंवा सामाजिक सिच्युएशन असो, आणि हा सर्व सिच्युएशन इलेक्शनमध्ये थोडा मॅग्निफाय होऊन जातो. छोटी इश्यूसुद्धा इलेक्शनची पार्श्वभूमीमध्ये थोडा डिफिकल्टी घेऊन येतो. पण हा सर्वमध्ये नांदेड जिल्हा पोलीसनं एक प्रोफेशनली कसा आपण आणि न्यूट्रल होऊन इलेक्शनमध्ये कसा काम करू शकतो. प्रत्येक सण उत्सव, प्रत्येक जयंती नांदेडमध्ये एक चॅलेंज सारखा असतो. रामनवमी असो, बाबासाहेबांची जयंती असो किंवा आता शिवजयंती येणार, आणि इलेक्शनची पार्श्वभूमीमध्ये लोकल इलेक्शन पर्टिक्युलरली पार्श्वभूमीमध्ये थोडासा सेन्सिटिव्ह होऊन जातो. पण नांदेड जिल्हा पोलीसनं आतापर्यंत कोणीही मागच्या 2-3 वर्षापासून एकही मोठा इश्यू ना होऊ देता आपण चांगल्या प्रकारे इलेक्शन तसेच चांगली प्रकारे सण उत्सव पार पाडलेला. तसेच एक मोठी गोष्टी आमच्यासाठी असतो पोलीससाठी की सण उत्सवमध्ये किंवा इलेक्शनमध्ये VIP व्हिजिट्स खूप असतो. माननीय पंतप्रधानपासून एकदम लोकल आमचे CM, प्रेसिडेंट, गव्हर्नर, हा सर्वांचे बरेच व्हिजिट नांदेडमध्ये किंवा आजूबाजू झाला. पण हा सर्व व्हिजिट्समध्ये जे खूप सिक्युरिटी प्रोटोकॉल असतो, सेफ्टी प्रोटोकॉल असतो, पण तसेच आमची जे एक जबाबदारी असतो की नॉर्मल पब्लिकला इनकन्व्हिनियन्स झाला नाही पाहिजे. VIP व्हिजिट होणार आणि VIP निघून जाणार, पण हा पूर्ण प्रोसेसमध्ये पब्लिक कन्व्हिनियन्सवर सुद्धा आम्हाला लक्ष ठेवायला लागतो. पण त्या पद्धतीवर आम्ही काम करून नांदेड जिल्हा पोलीसनं प्रोफेशनली काम करून एक SOP तयार केलेला आहे. मोठा प्रोग्राम झाला, मोठा समाजचे प्रोटेस्ट झाला, बंजारा समाजचे मोठा प्रोटेस्ट होता, आदिवासी समाजचे मागे मोठा प्रोटेस्ट होता, मराठा समाजचे प्रोटेस्ट होता, OBC समाजचे. हा सर्वमध्ये आपण प्रयत्न केला की सिटीची नॉर्मल जे ट्रॅफिक आहे, कन्व्हिनियन्स आहे पब्लिकची, हा आपण अबाधित ठेवून हा सर्व जयंती किंवा प्रोटेस्ट चांगल्या प्रकारे करू. त्यामध्ये बऱ्याचपैकी सफलता पण नांदेड जिल्हा पोलीसने घेतलेला आहे. शेवटी एक नांदेड जिल्ह्यामध्ये होता जे क्राईममध्ये आपण ट्रेंड बघतो की सराईत गुन्हेगार आणि गँगस्टरिझम हा खूप जास्त होतो. पण नांदेड जिल्हा मी अभिमानामध्ये सांगू शकतो की प्रथम आहे. MPDA आणि हद्दपारीची कारवाईमध्ये 2025मध्ये नांदेड प्रथम रँकवर होता. आम्ही फर्स्ट होतो, टॉपर होतो रुरल डिस्ट्रिक्ट्समध्ये. कमिशनरेट वगळून रुरल डिस्ट्रिक्ट्समध्ये नांदेड फर्स्ट होता. आम्ही जवळपास 45 लोकांना MPDAमध्ये 1 वर्षसाठी आतमध्ये पाठवला. हे खूप सराईत आणि खूप सायकोलॉजिकली डिस्टर्ब सराईत गुन्हेगार होता, जे समाजसाठी चांगला नव्हता. तसेच जवळपास 135 लोकांना आपण हद्दपार पण केलेले. तर हा बरेच काम गँगस्टरिझम रोखण्यासाठी आपण नांदेडमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा सर्व शक्य झाला की आपल्याला आणि एक जर्नलिझम कम्युनिटीचा खूप सहकार्य होता, त्यांची गायडन्स होता, आणि जे एक इंटलेक्च्युअल क्लास आहे जसा की माननीय कदम साहेब आणि बाकी लोक, त्यांचे पण खूप आशीर्वाद आणि गायडन्स होता. त्यामुळे नांदेड जिल्हा पोलीसमध्ये त्यामध्ये सुद्धा यश आला. तो परत मी एक बार दैनिक लोकपत्रला त्यांची पूर्ण टीम जे खूप मेहनत करून एक क्रेडिबिलिटी स्टॅब्लिश केलेला आहे, त्यांना खूप खूप अभिनंदन. आमचे जितके पुरस्कार आज लोकांना भेटलेला आहे
ते त्यांची एरियाचे एक खूप कामगिरी करून एक खूप महत्त्वाचे स्थान नांदेड जिल्हा किंवा महाराष्ट्राला दिलेलं आहे. त्यांना पण खूप खूप अभिनंदन आणि मला बोलावल्याबद्दल, पुरस्कृत करण्याबद्दल, रिकॉग्निशन करण्याबद्दल परत एकदा खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा. जय हिंद.